चला तर मग बघूया आज आपला दुर्गदूत कोणत्या किल्ल्यावर जातोय। आज आपली दुर्गयात्रा अशा एका किल्ल्यावर येऊन पोहोचली जिथला दगड धोंडा प्रत्येक काना कोपऱ्यातून एकच आवाज येतो, प्रौढ प्रताप पुरंदर हा आवाज येतो। काय आजही आपण त्या किल्ल्यावर जर गेलो ना, आपल्या अंगाला काटा येतो आणि मनाला अशी शहारे भरतात। काय 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 इतिहास असेल हो त्या किल्ल्याचा। रायरी महाराज एकदा सह्याद्रीचे दर्शन घेत असताना महाराजांनी रायरीच्या डोंगराचे वर्णन करताना म्हटले आहे, राजा खाशा गिल्यावरी हा गड असावा, राजा खाशा गेल्यावरी हा गड असावा, चहूकडे तासल्यासारखे कडा उंची, अफाट शत्रूला बघायला मार्ग नाही। याच रायरीचे वर्णन आणि महाराजांनी पुढे जाऊन याच रायरीचे रूपांतर रायगडामध्ये केले। रायगड सोप्पा नव्हे, शत्रूला झुंज देणारे किल्ला म्हणजे तो रायगड। आज आपण जे मार्केटिंग म्हणतो म्हणजेच ऐतिहासिक शब्दामध्ये जर वर्णन केलं तर विस्तार काय सोप्पा नाही झाला। रायरी किल्ला जिंकल्यानंतर त्याचा विस्तार डायरेक्ट कोकणापर्यंत झाला। हे केवळ साध्य झाले ते जावळीच्या मोहिमेमुळे। राजधानीची घोषणा रायरीच्या सुरक्षतेमुळे महाराजांनी 1674 मध्ये आपल्या राज्याभिषेक त्याच किल्ल्यावर करण्याचे ठरवले। तो किल्ला म्हणजे रायगड। आता आपल्याला लक्षात आलं असेल, रायगड म्हणजे महाराजांचा ज्या किल्ल्यावर राज्याभिषेक झाला तो किल्ला म्हणजे रायगड। तीर्थक्षेत्र म्हणजे आज आपला रायगड आहे। ज्या मातीने मोऱ्यांची सत्ता पाहिली तिथेच पुढे छत्रपतींच्या सिंहासनाचा भार उचलला आणि रायरीचा रायगड होणे ही स्वराज्याच्या सार्वभौमतेची पहिली पायरी आहे। आणि तिथेच त्याच किल्ल्यावर राज्याभिषेकाची घोषणा झाली होती। त्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला। तो किल्ला म्हणजे रायगड। रील नाही रियालिटी।